यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या. काळा बाजार, व्यावसायिक सिलेंडर मिळतोय तब्बल 6,000ला. राज्यात कुठेच गॅस टंचाई नाही, मात्र विरोधक याचे राजकारण करत आहेत असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. काही राजकीय पार्ट्या जाणीवपूर्वक नागरिकांमध्ये घबराट तयार करतायत. त्याच्यामुळे पॅनिक सिच्युएशन होऊन असलेली चांगली परिस्थिती खराब होण्याची संभावना तयार होते. केंद्र सरकार, मोदीजी नीट सगळ्या गोष्टी आपल्याकरता पाहतायत, त्यावर विश्वास ठेवा. तर भाजपचे कार्यकर्ते राहुल गांधी यांना टार्गेट करून आंदोलन करत आहेत. काल सोलापुरात भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या उपस्थितीत नवख्या नगरसेवकांनी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारले. दोन्ही बाजूंकडून याचे राजकारण सुरू आहे. जनता मात्र गॅसच्या नावाखाली भरडली जातीये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत गॅसचा काळाबाजार सुरू आहे आणि गॅसचा पुरवठा सुरळीत नसल्यामुळे पुणे आणि सोलापुरातील जवळपास 50% हॉटेल्स बंद झाले आहेत. अजूनही खूप मोठ्या प्रमाणावर घरगुती गॅसचा काळाबाजार सुरू असून हॉटेल व्यावसायिकांना प्रति सिलेंडर 1800 रुपयांनी मिळणारे हे सिलेंडर आता चक्क 6,000 रुपयांना विकले जात आहे. गॅस सिलेंडर मिळत नाही, पुढे काय होईल या भीतीपोटी सोलापूर शहर जिल्ह्यातून केलेले तब्बल 60,000 नागरिकांचे बुकिंग वेटिंग लिस्टवर आहे. शहर आणि जिल्हा पुरवठा विभाग, पोलीस प्रशासन यांनी काळ्या बाजारात विकल्या जाणाऱ्या गॅसवर अजून मोठ्या प्रमाणावर कारवाई करणे अपेक्षित आहे. आरटीओ कार्यालयाकडील नोंदणीप्रमाणे सोलापुरात धावत आहेत 17,000 रिक्षा. याशिवाय स्क्रॅपमधील मोठ्या प्रमाणावर रिक्षा सोलापुरात. चेन्नई इथे झालेल्या 39व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाने पटकावली 5 पारितोषिके. या महोत्सवात देशभरातील 142 विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि प्रशासनातील मनमानी कारभाराविरोधात 17 मार्चला मुंबई इथे महामंडळाच्या कार्यालयासमोर करण्यात येणार आंदोलन. या आंदोलनासाठी सोलापूर विभागातून सुमारे 200 कर्मचारी मुंबईकडे होणार रवाना. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा आणि माढा तालुक्यात बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामीण भागात पसरले भीतीचे वातावरण. बिबट्याच्या बंदोबस्तासाठी ठिकठिकाणी पिंजरे लावावेत आणि शेतकऱ्यांना सौर दिवे पुरवावेत अशी ग्रामस्थांकडून होत आहे मागणी. सोलापुरात गाजलेल्या बांधकाम कामगारांच्या पाल्यांच्या शिष्यवृत्ती घोटाळ्यातील आरोपी रवी मुसळे आणि बाळासाहेब शिंदे यांना न्यायालयाने 18 मार्चपर्यंत सुनावली पोलीस कोठडी. हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय. डिलक्स रूम, एक्झिक्युटिव्ह रूम, आलिशान सूट्स, फॅमिलीसाठी स्टुडिओ रूम, सर्व एसी रूम्स, 5,000 स्क्वेअर फीट, सिक्युअर्ड पार्किंग, कार रेंटल सर्व्हिस, कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट, मोफत वायफाय. पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट, 7 रस्ता, बिग बाजारच्या समोर, सोलापूर. संपर्क 7058 65 28 75. व्यवसाय, कुटुंबीय, सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉइंट, आरामाचा विश्वास. कमल मेडिकेअर, कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, वैश्विक मान्य उपचार, योग्य सल्ला, किमोथेरपी, सुसज्ज आयसीयू, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, जॉईंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज, मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज. पत्ता 155/4 गांधीनगर रोड, जुना अक्कलकोट नाका, मार्केट यार्ड जवळ, सोलापूर. संपर्क 9371 52 43 65. 20 मार्च रोजी सोलापूर शहरातील दत्त चौकात असलेल्या सरस्वती मंदिर प्रशालेत होणार गणेश शिंदे यांचा मोगरा फुलला हा कार्यक्रम. सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते गोवा या विमानसेवेसाठी मिळतोय खूप मोठा प्रतिसाद. मुंबईला जाण्यासाठी एका तिकिटाला काही जणांनी मोजले 42,000 तर गोव्यासाठी काही जणांनी मोजले 18,000 रुपये. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टॅग वार्षिक पासच्या शुल्कात 2.5% केली वाढ. ही दरवाढ 1 एप्रिल 2026 पासून होणार लागू. गत 6 वर्षात एसटीचे तब्बल 15,767 अपघात झाले असून राज्य परिवहन महामंडळाने अपघातग्रस्तांना नुकसान भरपाई म्हणून 378 कोटी 9 लाख रुपयांची दिली नुकसान भरपाई. पुणे मेट्रोचा विस्तार 200 किलोमीटर पर्यंत वाढणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो भवनचे काल झाले उद्घाटन.
मुंबईत सध्या 35% हॉटेल्स बंद. बुधवारपर्यंत अशीच परिस्थिती राहिली तर 75% हॉटेल्सचे होणार शटर डाऊन. गॅस वितरकांना पोलीस संरक्षण द्या. अन्न पुरवठा विभागाचे जिल्हा प्रशासनाला आदेश. वाहतूक करणाऱ्या गाडीलाही मिळणार संरक्षण. गॅस पुरवठा सुरळीत होईपर्यंत आदेश लागू. पीएनजी पाईप गॅस लाईन वापरकर्त्यांनी एलपीजी गॅस जोडणी परत करण्याचे केंद्र सरकारचे आदेश. देशातील पहिला ग्रीनफील्ड कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प चंद्रपुरात. देशांतर्गत कोळसा वापर वाढवून देशाला आत्मनिर्भर करणे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा उद्देश. विवाहबंधन जन्मोजन्मीचं, विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाहबंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. हवामान खात्याकडून राज्यात 19 मार्च पर्यंत सर्वत्र सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा. 2 दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण. इंस्टाग्राम अकाउंटमध्ये 8 मे पासून होणार मोठे बदल. खासगी चॅट गोपनीय राहणार नाहीत. मेटाचा मोठा निर्णय. यंदा हापूस होणार महाग. हापूस आंब्याच्या उत्पादनात तब्बल 70% घट. हवामानातील बदल आणि रोगांचा परिणाम. कोल्हापूरमधील आदमापूर येथे संत बाळूमामांचा वार्षिक भंडारा उत्सव 15 मार्च 2026 पासून मोठ्या उत्साहात सुरू. लाखो भाविकांच्या उपस्थितीत भंडारा आणि रथोत्सव सोहळा पार पडला. गॅसबाबत दिलासा. शिवालिक आणि नंदादेवी ही 2 भारतीय एलपीजी वाहक जहाजे 92,798 टन गॅस घेऊन सुरक्षितपणे गुजरातच्या बंदराकडे रवाना. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804-184184. Kia, moment that inspires. बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर. 23 एप्रिल रोजी मतदान तर 4 मे रोजी होणार निकाल. बारामतीची पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढवणार तर राहुरी विधानसभेची उमेदवारी भाजपकडून अक्षय कर्डिले यांना मिळण्याची शक्यता. निवडणूक आयोगाने काल पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, तामिळनाडू आणि पुदुचेरी या राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम केला जाहीर. या राज्यातील एकूण 824 जागांसाठी 9 ते 29 एप्रिल या दरम्यान मतदान प्रक्रिया होणार असून 4 मे रोजी होणार मतमोजणी. इराण आणि अमेरिका इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम आशियातील शाळांमध्ये 12वीच्या CBSE बोर्ड परीक्षा करण्यात आल्या रद्द. धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या अर्चना पाटलांचा दणदणीत विजय. अध्यक्षपदासाठी भाजपच्या अर्चना पाटील यांना 45 मतं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कांचन सांगवे यांना 9 मते. दुबई विमानतळाशेजारी पुन्हा एकदा ड्रोन हल्ला. सर्व आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थगित. प्रवासी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी निर्णय. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.